श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. संन्याशाची खोड मोडली. श्री गणेशाय नमः. चोळाप्पाकडील वास्तव्यात असताना श्री स्वामी समर्थांनी अनेक लीला केल्या, अनेक चमत्कार दाखवले. त्यामुळे लोकांची त्यांच्या चरणी असलेली श्रद्धाभक्ती दिवसेंदिवस दृढ होऊ लागली. लोकांना त्यांचा आधार वाटायचा. लोक आपली सर्व गाऱ्हाणी, आपल्या चिंता, आपल्या इच्छा, आकांक्षा श्रींना सांगू लागले. भक्त कार्यासाठी अवतीर्ण झालेले श्री महाराज त्या सर्वांच्या कामना पूर्ण करीत आणि दुष्ट कुटिलांना प्रसंगानुरूप योग्य शासनही करीत असत. एके दिवशी काय झाले, श्री स्वामी समर्थांचा महिमा ऐकून अक्कलकोटामध्ये 2 संन्यासी आले. ते 2 संन्यासी स्वामी समर्थांचे बाह्य वर्तन पाहून कुत्सितपणे हसले आणि लोकांना म्हणाले, "अरे, तुम्ही या ढोंग्याच्या नादी कशाला लागता? ज्याच्या अंगी साधुत्वाचे कोणतेही लक्षण दिसत नाही, त्या धेंडाचा उदो उदो करणे हा तुमचा वेडेपणा आहे. याच्या नादी लागून तुम्ही तुमची फसगत करून घेऊ नका, तेव्हा सांभाळा." अशा प्रकारे कटुवचने बोलून त्या दोन्ही संन्याशांनी श्री स्वामी समर्थांची खूप निंदा केली. त्यानंतर श्री स्वामींच्या साधुत्वाची परीक्षा घेण्यासाठी ते दोघेही श्री स्वामी जेथे बसले होते तिथे गेले. तेव्हा त्यांना पाहून स्वामींनी दुसऱ्या भक्ताच्या घरी जाण्याचे प्रयोजन आखले. हे संन्यासी त्यांच्याबरोबर गेले. त्या भक्ताने श्रींच्या बाजूला दोघांनाही पाटावर बसवले. दर्शनासाठी आलेली भक्तमंडळी तेथे श्रींच्या दर्शनासाठी गर्दी करू लागली. त्यावेळी भक्तांनी श्री स्वामींना जे काही अर्पण केले ते सर्व खाद्यपदार्थ, फळे, मिठाई, द्रव्य श्री स्वामी समर्थांनी स्वतःच्या हाताने संन्याशांच्या पुढ्यात दिले. ते पाहून दिवसभरांच्या उपवासाने भुकेने कळवळलेल्या त्या संन्याशांच्या तोंडाला पाणी सुटले. ते दोघेही लोकांची गर्दी कमी होण्याची वाट बघू लागले. पण गर्दी पांगताच स्वामींच्या सेवेकऱ्यांनी संन्याशाच्या पुढ्यातील सर्व जिन्नस गोळा करून नेले. ते पाहून ते दोघे अक्षरशः हळहळले. श्री स्वामींनी त्या दिवशी अन्नपाण्याला स्पर्शही केला नाही. सायंकाळी श्री स्वामी तेथून अन्यत्र निघून गेले. संन्याशांना रात्रसमयी अन्नपाणी वर्ज्य असल्यामुळे त्या दोन्ही संन्याशांना त्या दिवशी कडकडीत उपवास घडला. अशा प्रकारे श्री स्वामींची कुत्सितपणे निंदा करणाऱ्या व त्यांना छळावयास आलेल्या त्या दोघा संन्याशांचीच विटंबना झाली. भाविकांचे कोड कौतुक पुरवणे आणि कपटी दुष्टदज्जनांना शासन करणे अशीच श्रींची विचित्र लीला होती. श्री स्वामी समर्थ.